भारताच्या सर्वात मोठ्या सागरी सेतू ज्याचं नाव आहे अटल सेतू याची आणखीन एक खासियत म्हणजे ओपन रोड टोल यंत्रणा। याच ठिकाणी आपण सध्या आहोत जिथे तुम्ही पाहू शकता ही भारतातली सर्वात पहिली ओपन टोल रोड जी अधिकृत आहे ती सिस्टम आहे, जिथे आपण बघू शकतात की या अटल सेतूला एकूण 6 लेन आहेत, 6 पदरी हा रोड आहे। 3 रोड येण्याचे आणि 3 रोड जाण्याचे असे हे रोड आहेत आणि जिथे अति अवजड वाहन ट्रक आणि बस आणि त्याचबरोबर कार आणि हलकी वाहनं अशी 3-3 चे हे पदर असलेले रोड आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं की आम्ही सांगितलं की हे ओपन टोलिंग सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन जे आहे त्याचा टोल घेण्यासाठी इथे म्हणजे डायरेक्ट कॅश टोल जो आहे तो इथे गोळा केला जाणार नाहीये। तर अद्यावत म्हणजे नवीन अपडेटेड टेक्नॉलॉजीनुसार जे कॅमेरे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि जे चालत्या गाडीचा म्हणजे हा जो अटल सेतू आहे त्याचा स्पीड जो आहे प्रति तास तो 100 किलोमीटर प्रति तास असा याचा स्पीड आहे आणि त्या वेग मर्यादेमध्ये यांच्यामध्ये लावलेले जे कॅमेरे आहेत ते इतके अद्यावत आहेत की 120 किलोमीटर प्रति तास असलेल्या वाहनाचे सुद्धा त्यांचा नंबर प्लेट आणि जे वाहन जे आहे ते स्कॅन केलं जाईल, त्यांच्या टोलचं स्टिकर स्कॅन केलं जाईल आणि तिथूनच हा टोल जो आहे तो वसूल केला जाईल। आणि समोरच तुम्हाला जी इमारत दिसतेय त्या इमारतीचं नाव जे आहे ते हेच आहे की जे टोल यंत्रणा जी आहे ती तिथून कंट्रोल केली जाणार आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक जे आहे ते या अटल सेतूवरती राहणार नाहीये। खास करून टोलसाठी जे ट्रॅफिक लागलेलं असतं मध्ये अनेक वेळ जे आहे ते वाहन स्कॅन केलं जात नाही, अनेक वेळा टेक्नॉलॉजी किंवा कॅमेरामध्ये काही गडबड होऊ शकते, मात्र 120 किलोमीटर प्रति तासाने हे टोल स्कॅन होणार आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिक या अटल सेतूवरती राहणार नाहीये। त्याच्यामुळे हा रोड जो आहे तो अविरत आणि योग्य त्या वेग मर्यादेने चालल्यामुळे 20 मिनिटांमध्ये मुंबई ते नवी मुंबई हे अंतर कापण्यासाठी खूपच मदत होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। अटल सेतू बांधून तयार झालेला आहे, लोकांसाठी सुद्धा तो खुला करण्यात आलेला आहे। मात्र सर्वात मोठं राजकारण जे होतं महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्ये ते आहे जे अद्यावत रोड बनले जातात त्याच्यावरती टोल नेमका किती असावा, टोल गोळा किती वर्ष करावा। परत एकदा करूया। अटल सेतू हा आता जनसामान्यांच्या वापरासाठी सुरू झालेला आहे, मात्र अटल सेतू सुरू होण्यापूर्वीच यावर राजकारण करण्यात आलं ते टोलवरून। अनेक विरोधकांनी नेत्यांनी जे आहे ते टोल वाढी अटल सेतू आता जनसामान्यांच्या अटल सेतू जो मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा हा जो अटल सेतू आहे तो जनसामान्यांसाठी सुरू झालेला आहे। मात्र हा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी टोल वसुली यावरती राज्य सरकार आणि एकूणच केंद्र सरकारवरती जे आहे ताशेरे ओढले होते। मात्र या टोलची नेमकी किती किंमत असणार आहे, कोणत्या वाहनासाठी किती किंमत ठरवली गेली आहे सरकारकडनं ते आपण थेट बघणार आहोत। या ठिकाणी आपण बघतोय की अटल बिहारी वाजपेयी सेवरी नावा शिवा अटल सेतू असं नाव असलेल्या या टोलसाठी सिंगल जर्नी म्हणजे जर तुमची कार इथून पास होत असेल हलकी वाहनं ते 250 रुपये तुम्हाला टोल भरायचा आहे। परतीच्या प्रवासाला 375 आहे, म्हणजे एकेरी प्रवास जो आहे एका बाजूचा प्रवास जो आहे तो 250 हलक्या वाहनासाठी सांगण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो डेली पास जर तुम्ही डेली इथून ट्रॅव्हल करणार असाल तर त्यांचा पास जो आहे तो 625 रुपयाचा बनला आहे आणि महिन्याचा पास जो आहे तो 12,500 रुपयाचा महिन्याचा पास आहे। ज्या मिनी बस आहे त्यांच्यासाठी 400 रुपये सांगितलं आहे, जे बस आणि जे ट्रक आहे छोटे ट्रक त्यांच्यासाठी 830 सांगितलेलं आहे, जे मोठी वाहनं आहेत त्यांच्यासाठी 905, त्याच्यापेक्षा जी मोठी वाहनं असतील त्यांच्यासाठी 1300 रुपये आणि जे अति अवजड वाहनं असतील त्यांच्यासाठी 1580 रुपयाचा टोल जो आहे तो वसूल केला जाणार आहे। त्याच्यामुळे टोलवरून एकूणच विरोधकांनी या अटल सेतूवरून राज्य सरकार आणि एकूणच केंद्र सरकारवरती ताशेरे ओढले होते। मात्र जनसामान्यांना खरोखरच हा टोल जो आहे तो परवडणार आहे का यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। अटल सेतू हा खरोखरच महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या विकासाचा एक मोठा आरसा म्हणून पाहिला जाईल, कारण जेव्हा कोणत्याही देशामध्ये दळणवळणाची जे मार्ग असतात ते सुधारले जातात तेव्हा देशाची प्रगती किंवा त्याची आर्थिक प्रगती विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात होत असते। सध्या आपण आहोत अटल सेतूच्या अगदी सुरुवातीच्या पासून आपण दाखवणार आहोत देशातला सर्वात लांब पल्ल्याचा सागरी सेतू म्हणून ओळख असलेल्या या अटल सेतूची खासियत म्हणजे काय आहे तर मुंबई ते नवी मुंबई अशा 2 शहरांना जोडणारा हा अटल सेतू आहे आणि
जवळपास या अटल सेतूला बनवण्याचा खर्च जो आहे तो 21,000पेक्षा जास्त म्हणजे 21,000 कोटी रुपये या अटल सेतूसाठी खर्च करण्यात आले होते। 7 वर्ष तब्बल या अटल सेतूला बनवण्यासाठी लागले। 7 वर्ष काम सुरू होतं आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनीच या अटल सेतूचा शिलान्यास केला होता आणि त्यांच्याच हस्ते याचं लोकार्पण देखील करण्यात आलं। टोटल मिळून 6 पदरी असा लेन असलेला हा रोड आहे, म्हणजे 3 रोड जे आहेत ते येण्यासाठी आणि 3 रोड हे जाण्यासाठी असे आहेत। आणि MMRDA ने हा बनवलेला आहे हा अटल सेतू। याची अनेक विशेषतांपैकी एक विशेषता म्हणजे हे आहे की जवळपास याची जी सांगितलं की हा रोड किती वर्ष टिकेल, तर असं सांगण्यात येतं की 100 ते 150 वर्ष हा अटल सेतू जो आहे तो असाच अटल राहणार आहे। मुंबईत येण्यासाठी सगळ्यात मोठी जी कार वाहकांची किंवा जे मुंबईची लाईफलाईन म्हणून ट्रेन ओळखली जाते, पण त्या व्यतिरिक्त आता हा जो रोड आहे याच्यामुळे मुंबईचं ट्रॅफिक सुद्धा कमी होणार आहे। मुंबईत येणाऱ्यांची संख्या मोठी असते, पण ते जनरली आपण बघतो की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जास्तीत जास्त करून लोकल ट्रेनचा वापर केला जातो। मात्र लोकल ट्रेनमध्ये सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात असते, एक्सप्रेस ट्रेनमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे अशा प्रकारचे रोड जे सरळ मुंबईमध्ये आणून सोडतात त्याच्यामुळे मुंबईचं ट्रॅफिक सुद्धा कमी होईल। अतिवेगवान प्रवास, कारण रोड म्हटलं की अनेक लोक फक्त फिरण्यासाठी पण अनेक लोक येतात, फक्त बिझनेस हा पर्पज नसतो किंवा बिझनेस हा उद्देश नसतो। अनेक लोक फिरण्यासाठी सुद्धा येतात, लॉंग ड्राईव्हसाठी सुद्धा येतात आणि वेग मर्यादा त्यामुळे ठेवण्यात आलेली आहे या अटल सेतूची। ती 100 किलोमीटर प्रति तास असा वेग मर्यादा जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे याच्यासाठी जे स्टील वापरण्यात आलेलं आहे ते विशेष असं स्टील आहे की जे स्टील लवकर खराब होणार नाहीये। आणि हे आपल्याला माहिती की मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी समुद्र, खाडी असे खूप सारा हा परिसर होता आणि त्यामुळे जवळपास 16.5 किलोमीटर जो रोड आहे तो संपूर्णपणे हा रोड जो आहे तो सागरी सेतू म्हणजे 16.5 किलोमीटर समुद्रावरती आहे आणि 5.5 किलोमीटर जो आहे तो जमिनीवरती आहे। त्याच्यामुळे अनेक इकडचे जे कोळी बांधव होते त्यांनी सुरुवातीला आक्षेप घेतला होता, मात्र त्याच्यावरती सुद्धा जो आहे सरकारने आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीचा वापर करून जो आहे त्यांची सुद्धा समस्या दूर केली आणि त्याच्यामुळे हा रोड जो आहे जो आपण अटल सेतू या ठिकाणी बघतोय तिथे जवळपास 70 ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक जे 160 ते 180 मीटरचे स्पॅन हे ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे बसवण्यात आले, ज्यामुळे मच्छीमार जे आहेत त्यांना आपल्या बोटी सहजपणे इथून नेता आल्या, कोणत्याही प्रकारचं निसर्गाचं हानी करण्यात नाही आली किंवा इकडचे जे मूळ निवासी आहेत आगरी बांधव, कोळी बांधव त्यांच्या कुठल्याही मूळ त्यांच्या कामाला म्हणजे जे मच्छीमार बांधव आहेत आपले ते मच्छीमारसाठी त्यांच्या बोटी नेण्यासाठी सर्वात सोपा मार्ग जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आला। या अटल सेतूमुळे मच्छीमार बांधवांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही झालंय। इतकंच नव्हे तर जसं की आपण बघितलं की हा रोड मोठा लेन आहे, निसर्गाची हानी होणार नाहीये। याच्या बाजूने सुद्धा जे आहे ते जास्तीत जास्त झाडं उभा करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणखीन महत्त्वाचं म्हणजे या रोडची जी सांगितलंय की 100 ते 150 किलोमीटर 100 ते 150 वर्ष हा रोड जो आहे तो टिकून राहू शकतो। त्यामुळे अद्ययावत टेक्नॉलॉजी जी वापरण्यात आली आहे त्याचं कारणच हे आहे की जास्तीत जास्त वर्ष हा वाहन जे आहे हे रोड जो आहे तो उभा राहिला पाहिजे। त्यामुळे अटल सेतू हा फक्त मुंबईकरांसाठीच नव्हे तर एकूणच संपूर्ण देशभरासाठी हा एक उत्तम सर्वोत्तम एक्झाम्पल सर्वोत्तम उदाहरण असणार आहे, कारण जगातल्या 12व्या क्रमांकाचा सर्वात लांब पल्ल्याचा सागरी सेतू आहे आणि देशातला सगळ्यात 1 नंबरचा मोठा सागरी सेतू आहे। त्याच्यामुळे अटल सेतूवरून राजकारण अनेक वेळा झालं असेल, मात्र या रोडची उपयुक्तता या ब्रिजची उपयुक्तता जी आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। 21,000 कोटी रुपये खर्च करून बनलेला अटल सेतू येत्या अनेक वर्षामध्ये महाराष्ट्राचीच आणि देशाचे आर्थिक भरभराटी वाढवणारा आहे आणि त्यामुळे या सेतूला बनवण्यासाठी फक्त पैसे जे खर्च केले त्याच्यामध्ये बांधकामासाठी जवळपास 16,500 टन स्टील आणि 9,600 जे आहे 50 टन स्ट्रक्चरल स्टील आणि 83,000 क्युबिक मीटर कॉन्क्रीटचा वापर करण्यात आलेला आहे। असं अनेक गोष्टींचा वापर करून सर्वोत्तम टेक्नॉलॉजी वापरून हा रोड जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। आणि जर बघायचं गेलं की एमर्जन्सीला कोणती व्यवस्था करण्यात आली आहे तर एमर्जन्सीसाठी म्हणजे आपत्काल व्यवस्थेसाठी या संपूर्ण रोडवरती फायर यंत्रणा म्हणजे अग्निशामक दलाच्या गाड्या, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स
आणि त्या व्यतिरिक्त टोईंग वाहन म्हणजे एखादं वाहन जर ॲक्सिडेंट झाला किंवा एखादं वाहन कुठल्या तरी कारणास्तव म्हणजे जसं पंक्चर झालं किंवा ब्रेक फेल झालं अशा कुठल्याही कारणास्तव जर एखादं वाहन या अटल सेतूवरती अडून राहिलं तर मात्र टोईंग वाहन जे आहे ते पूर्ण 24 तास मुव्हिंग असणार आहे. 24 तास इकडे ती सेवा पुरवणार आहे. जे टोईंग वाहन त्या गाडीला बाजूला करू शकतं. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या अटल सेतूवरती असणार आहे. आणि खास करून किंवा जितके रोड बनले जातात ऍक्सिडेंटचा धोकाही तितका वाढला जातो. आणि त्याचमुळे ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी वेगमर्यादा तर ठरवलीच आहे, पण त्याचबरोबर जर झालाच एखादा ऍक्सिडेंट तर या ठिकाणी अँब्युलन्सची व्यवस्था जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची टेक्नॉलॉजी, सर्व प्रकारची आपत्कालची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जी कॅपॅसिटी सांगितलेली आहे, क्षमता सांगितलेली आहे की दिवसाला जवळपास 70,000 वाहनं या अटल सेतूवरून जातील, म्हणजे ते ये जा करतील. मात्र जसा जसा रोड हा जास्त वापरायला होईल, म्हणजे 70,000 कमीत कमी सांगितलेलं आहे. जास्तीत जास्त जे आहे ते या रोडवरून जवळपास 1 लाखांच्या वर वाहनं जे आहेत ते दिवसागणिक म्हणजे प्रत्येक दिवसाला 1 लाखांपेक्षा जास्त वाहनं जी आहेत ते ये जा करू शकतील. आणि त्यामुळे छोटी वाहनं, मिनी बस, अवजड वाहनं आणि अति अवजड वाहनं अशा सर्वच प्रकारची वाहनं जी आहेत, सर्वच प्रकारच्या गाड्या ज्या आहेत त्या या अटल सेतूवरून ये जा करू शकतील. त्यामुळे दळणवळणाचं एक मोठं माध्यम जे आहे ते मुंबईकरांना, महाराष्ट्राला प्राप्त झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रोडची कनेक्टिव्हिटी जर आपण बघितली तर रोडची कनेक्टिव्हिटी जी आहे ती मुंबईच्या शिवडी या परिसरात, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की समृद्धी महामार्ग सुद्धा जो नागपूरवरून थेट मुंबईला जोडला गेलाय तो सुद्धा शिवडी या ठिकाणावरून जातोय. तर दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की हा जो अटल सेतू बनलेला आहे तो सुद्धा शिवडी या ठिकाणी सुरू, म्हणजे या ठिकाणी जो आहे तो सुरू होतोय मुंबईच्या ते नवी मुंबईच्या म्हणजे रायगडच्या चिर्लेपासून नवी मुंबईचं एअरपोर्ट आणि त्याचबरोबर मुंबईचं शिवडी अशा प्रकारे ट्रॅफिकची कुठलीही समस्या उपलब्ध न करता ट्रॅफिकला बाजूला करून ट्रॅफिकची जी काही गोंधळ मुंबईत आपल्याला पाहायला मिळतो तो यामुळे कमी होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक जे आहेत, जास्तीत जास्त जनसामान्य जे आहेत ते याचा वापर करतील. आणि टोल जसं आपण बघितलं की टोल इन कॅश तुम्ही नाही करणार आहे, तर टोलचं जे आहे संसाधनं जशी उभी केलेली आहेत की टोल विरहित नाहीये, तर ओपन टोलिंग सिस्टीम असणार आहे ज्यामुळे तुम्हाला कॅशनी टोल द्यायचा नाहीये. तर तुमचे जे कॅमेरे जे आहेत ते अपग्रेडेड आहेत आणि त्याच्यामुळे तुमची वेग मर्यादा वाहनाची आणि टोल वसुली जी आहे ती सुद्धा त्या कॅमेऱ्याद्वारे तुमचं स्कॅन होणार, तुमच्या वेग मर्यादा स्कॅन होणार. त्याचबरोबर तुमचा टोलिंगचा जो पास असतो, जे स्टिकर असतं गाडीवरती लावलेलं ते सुद्धा स्कॅन होणार. मग तुमची गाडी 100 किलोमीटर वेग मर्यादा ठरवली आहे त्या वेग मर्यादेनुसार असो किंवा मग जास्तीत जास्त 120 किलोमीटरची वेग मर्यादा जरी असली तरी सुद्धा तुमचा टोल जो आहे तो स्कॅन केला जाईल, तुमची वेग मर्यादा स्कॅन केली जाईल. आणि त्यामुळे अटल म्हणजे कुठेही न थांबणारा, अविरतपणे चालणारा हा रोड ठरणार आहे. आणि त्यामुळे देशाची, महाराष्ट्राची आणि मुंबईची आर्थिक भरभराट होणार आहे. लोकांना बहुप्रतीक्षित होता हा सागरी सेतू. जसं आपल्याला माहिती की ज्यावेळेस वरळी सी लिंक बनला होता तेव्हा सुद्धा त्याची प्रचंड प्रशंसा करण्यात आली होती. काँग्रेसच्या काळात तो बनला होता, त्याची सुद्धा मोठी प्रशंसा करण्यात आली. टोलवरून राजकारण करण्यात आलं. मात्र आजही आपल्याला माहिती आहे की वरळी सी लिंक यावरून अविरत असं ट्रॅफिक किंवा अविरत अशा गाड्या सुरू असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याचा वापर करतात. तसाच हा अटल सेतू जो आहे, जो भाजपच्या काळात बनला, भाजपच्या काळात शिलान्यास झाला, भाजपच्या काळात त्याचं पूर्ण काम झालं, भाजपच्या काळातच तो सुरुवात करण्यात आला. त्यामुळे एकूणच ह्या राजकारणापेक्षा जेव्हा कोणत्याही पक्षाची सत्ता येते मात्र ते अशा प्रकारची विकास कामं करतात त्यावेळेस नक्कीच त्याचा जनसामान्य लोकांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो. आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण जे आहे ते आपल्याला या बघतोय आपण की या अटल सेतूच्या द्वारे पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच ज्यावेळेस तुम्ही या टोलवरून 200 रुपयेचा टोल जो आहे तो भाजपनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा लोकार्पण केला तेव्हा घोषणा करण्यात आली. सुरुवातीला 250 रुपये सांगण्यात आला होता की अटल सेतू जर ज्या हलक्या वाहनांना वापरायचं असेल तर 250 रुपये होता. मात्र आता त्याची किंमत 50 रुपये आणखीन कमी करून फक्त 200 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे अटल सेतू हा नक्कीच सर्वांसाठी उपयोगाचा राहील, कारण पर्यावरणाची हानी होणार नाही. त्याचबरोबर आर्थिक गणित जे आहे ते वाढवेल आणि पर्यावरणपूरक आर्थिक गणित वाढवणारा
आणि त्याचबरोबर ट्रॅफिक विरहित असणारा हा अटल सेतू नक्कीच भारताच्या जडणघडणीसाठी एक मोठा प्रोजेक्ट म्हणून पाहिला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.